गौरी सूर्यवंशी एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। पुणे जिल्ह्यातील सणसवाडी येथील कृपा फाउंडेशन संचलित मानस वृद्धाश्रमात शिवसेना पक्षाचे सोशल मीडिया राज्यप्रमुख राहुलजी कनाल व शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख देवीदासजी दरेकर तसेच पुणे जिल्हा संघटक नित्यानंदजी येवले यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी वृद्धाश्रमात आश्रय घेत असलेल्या आजी आजोबांना फराळ अल्प उपहारासह मिठाईचं वाटप करण्यात आले। याप्रसंगी सर्व उपस्थित मान्यवरांचा सन्मान कृपा फाउंडेशनच्या वतीने करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवा सेनेचे पुणे जिल्हा सरचिटणीस वैभव उर्फ भाऊ ढोकले हे होते। त्यांनी आपल्या नेत्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राहुलजी कनाल, देवीदासजी दरेकर व नित्यानंद येवले यांना मनपूर्वक शुभेच्छा दिल्या। यावेळी मी मुस्लिम मावळा शिवरायांचा या संघटनेचे अध्यक्ष रिजवान बागवान, सोशल मीडियाचे शिरूर लोकसभा प्रमुख सोमनाथ नवले, कट्टर शिवसैनिक सागर वरपे, कारेगाव शहर सोशल मीडिया प्रमुख अभय नवले, शिवछावा संघटना जिल्हा प्रमुख बापूसाहेब कोहकडे, शिवछावा संघटना कामगार आघाडी उपाध्यक्ष पुणे जिल्हा स्वप्नील गवारे, कट्टर शिवसैनिक महेंद्रजी कांबळे आदी शिवसैनिक उपस्थित होते। यावेळी कृपा फाउंडेशनच्या संस्थापक ॲडव्होकेट सुरेश जाधव आणि मनीषाताई वानखेडे तसेच व्यवस्थापक श्रद्धाताई सुरेश जाधव यांनी सर्वांचे आभार मानले। या कार्यक्रमाचे आयोजन सोशल मीडिया शिरूर लोकसभा प्रमुख सोमनाथ उर्फ बंटी नवले मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले होते। आजच्या या सोशल मीडियाचे प्रमुख कनाल साहेब आणि पुणे जिल्हा प्रमुख सन्माननीय दरेकर साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मानस वृद्धाश्रमामध्ये जो मिठाई वाटप आणि अल्प उपहार त्याचबरोबर वृक्षारोपणाचा कार्यक्रम या ठिकाणी जो आयोजित केला होता, खऱ्या अर्थानं हा आगळा वेगळा कार्यक्रम शिवसेना, युवा सेना आणि सोशल मीडियाच्या विभागाच्या वतीनं या ठिकाणी त्यांनी आयोजित केला आहे। आणि शिवसेनेचे या तालुक्याचे जे कट्टर शिवसैनिक आहेत वरपे म्हणून, त्यांची भूमिका याबद्दल काय आहे, काय सांगू शकाल आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं? आजच्या कार्यक्रमाचं सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की आपण समाजामध्ये वाढदिवस करताना जो धांगडधिंगा करतो, ज्या समाजोपयोगी वस्तू करत नाही, समाजोपयोगी जे कारण आहे ती करत नाही तर आपण समाजोपयोगी वस्तू, मानससेवा हीच ईश्वर सेवा या कृपा फाउंडेशनचं हे ब्रीदवाक्य आहे। ते या ब्रीदवाक्याच्या संबंधितपणाने की मला असं सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की ह्या आपल्या माता भगिनी यांच्यात येऊन आम्ही जो आता वाढदिवस जो साजरा केला आहे, राहुलजी कनाल आणि देवीदासजी दरेकर आणि नित्यानंद शेट्टी येवले यांचा जो वाढदिवस आम्ही आज इथे साजरा केला आहे, त्याचा आनंद आम्हाला खूप होतोय। बाहेर लोक किती पण खर्च करतात, त्या पैशाचा काही उपयोग होत नाही। ही माता भगिनी म्हणजे यांना कोणी नाही, यांच्यासाठी आम्ही त्यांचा मुलगा, आम्ही त्यांचे नातू, आम्ही त्यांचे कुणीतरी देणं लागतो, म्हणून आज आम्ही इथे आलेलो आहोत आणि त्यांच्या आनंदाचा आम्ही एक आज भाग होऊ शकलो। त्यानिमित्ताने सोमनाथ शेठ नवले यांचं आणि आमचे पत्रकार बागवान साहेब यांच्यामुळे आम्हाला येथे येण्याचं भाग्य मिळालं, त्याबद्दल मी यांचं आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो। मानस वृद्धाश्रमातनं बोलतीये आणि आमच्या ह्या वृद्धाश्रमाला एकनाथजी शिंदे साहेब आणि त्याच्याबरोबर दरेकर साहेब, कुणाल साहेब आणि हे सगळे त्यांचे जे कार्यकर्ते आहेत, सैनिक आहेत, यांच्या वतीनं आमच्या वृद्धाश्रमाला फराळाचं वाटप केलं, त्याबद्दल मी खूप आभार मानते। का आभार मानते? सगळेजण असा वाढदिवस साजरा करतात, फटाके आतिषबाजी करून, अगदी धूर प्रदूषण करून असं ते वाढदिवस साजरा करतात, पण ह्यांनी वेगळ्या पद्धतीनं वाढदिवस साजरा केला आणि त्यांनी जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले देव तेथेच जाणावा, साधू तोची ओळखावा, असा त्यांनी देव तेथे ओळखला आणि ते हा उपक्रम खरोखर आभारास्पद आहे, अभिनंदनीय आहे। त्याबद्दल मी सगळ्यांचं धन्यवाद मानते। लाखो रुपयांच्या फटाक्यांचा धूर एका सेकंदात त्या ठिकाणी करण्यापेक्षा कुठंतरी या वृद्धाश्रमातील जे आजी असतील, आजोबा असतील, त्यांना त्यांच्या मुखामध्ये घासातील घास म्हणून एक प्रामाणिकपणे कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्यांनी देण्याचं असं काम केलं, असे या विभागाचे शिवसेना सोशल मीडियाचे विभाग प्रमुख सन्माननीय सोमनाथ उर्फ बंटी नवले माझ्यासोबत आहेत। आजचा जो कार्यक्रम तुम्ही या वृद्धाश्रमामध्ये या ठिकाणी आयोजित केला, त्या पाठीमागची भूमिका नेमकी काय होती? आमच्या सोशल मीडियाच्या राज्याचे राज्यप्रमुख राहुलजी कनाल साहेब आणि आमच्या पुण्याचे जिल्हा प्रमुख देवीदासजी दरेकर साहेब तसेच जिल्हा संघटक नित्यानंद शेठ येवले साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही
या ठिकाणी कार्यक्रम केला तर आम्ही नेहमीच अशा प्रकारचे कार्यक्रम करत असतो. आम्ही कुठेही आवाढव्य बॅनरबाजी वगैरे करून इतर DJ वगैरे लावून इतर कसलेही कार्यक्रम करत नाही. आम्ही दरवर्षी कुठल्या ना कुठल्या वृद्धाश्रमामध्ये माहेर संस्था असो, आपली कृपा संस्था असो, यांच्या संस्थेमध्ये जाऊन आम्ही त्या ठिकाणी खाऊवाटप म्हणा, इतर सर्व प्रकारचे अन्न भोजनाचा कार्यक्रम असो असे घेत असतो. तर नेहमीच आम्हाला आनंद वाटतो अशा कार्यक्रम केल्यामध्ये, कारण बाळासाहेबांची शिकवण, वैभवदादा ढोकले आमचे मार्गदर्शक यांनी सांगितल्याप्रमाणे बाळासाहेबांची शिकवण आणि आम्ही रक्ताचे हाडाचे शिवसैनिक आहोत. काही झालं तरी आम्ही मोडणार नाही आणि यापुढेही अशाच प्रकारचे गोरगरिबांसोबत राहण्याचा प्रयत्न करू. जय महाराष्ट्र. धन्यवाद. शिरूर तालुक्यातील औद्योगिक नगरी असलेल्या या सणसवाडी नगरीमध्ये शिवसेना पक्षाचे सोशल मीडियाचे महाराष्ट्र राज्याचे प्रमुख सन्माननीय राहुलजी कनाल साहेब आणि पुणे जिल्हा प्रमुख सन्माननीय देवीदासजी दरेकर साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शिवसेना सोशल मीडिया पुणे विभाग आणि या विभागाचे विभाग प्रमुख सन्माननीय सोमनाथजी नवले यांच्या मार्गदर्शनाखाली आज हा कृपा फाउंडेशन संचलित मानस वृद्धाश्रमामध्ये आज गोरगरीब, वंचित आणि ज्याला कुणाचाही आधार नाही अशा आजी आणि आजोबांना त्या ठिकाणी फराळ, अल्पोपहार, मिठाई त्याचबरोबर वृक्षारोपणाचा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता. आणि खऱ्या अर्थानं याच शिवसेना श्री एकनाथजी शिंदे गटाचे युवा सेनेचे जिल्हा सरचिटणीस सन्माननीय वैभव ढोकले माझ्यासोबत जोडले गेलेले आहेत. वैभव दादा, आजच्या जो सोशल मीडियाचे जे राज्यप्रमुख आहेत राहुलजी कनाल आणि जिल्हा प्रमुख दरेकर आहेत, यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं तुम्ही जो कार्यक्रम या वृद्धाश्रमामध्ये या ठिकाणी आयोजित केला त्याबद्दल आपली भूमिका काय आहे? आज या ठिकाणी आपण मानस वृद्धाश्रम या ठिकाणी आपण आलो आहोत. या हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विचार घेऊन आम्ही विचार जोपासत आहोत. 80% समाजकारण, 20% राजकारण ह्या हेतूने आमचे माननीय मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेब, कारण कोणतंही असो, आमचे महाराष्ट्र राज्याचे सोशल मीडिया महाराष्ट्र राज्य प्रमुख माननीय कनाल साहेब आणि शिवसेना जिल्हा प्रमुख माननीय देवीदासजी दरेकर साहेब, तसेच शिवसेनेचा आमचा ठाण्यावाग माननीय नित्यानंदजी येवले साहेब हे शिवसेनेचे जिल्हा संघटक आहे. हे औचित्य साधून आम्ही ह्या बंटीदादा आमचे नवले असतील उर्फ सोमनाथ नवले, शिरूर लोकसभाचे आमचे सोशल मीडियाचे संपर्क प्रमुख आहेत. ह्या सोमनाथ नवले पाटलांनी आम्हाला सांगितलं की आपल्याला असा कार्यक्रम करायचा आहे. ही विचारधारा ही कट्टर शिवसैनिकामध्येच असते, ही कोणाकडेही नाही आहे. त्यामुळे आम्ही हा शिवसैनिक हा विचारधारा घेऊन हे आपल्या वृद्धाश्रमामध्ये आम्ही आलो आहोत आणि पुढील वाटचालीस त्यांना आम्ही शुभेच्छा तर दिलेल्याच आहेत आणि आपणही शुभेच्छा दिल्यात आणि इथल्या माता भगिनींनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. ह्याच आशीर्वादी रूपी हे आपण त्यांना दिलेले आहेत. त्यामुळे हा जो इथून पुढे काहीही लागलं तरी ही शिवसेना इथे उभे राहील ही ग्वाही देतो. आणि तुम्ही जे बोललात की अजून काही लागलं तर 100% ही शिवसेना उभी आहे, त्यामुळे चिंता करायची कारण नाही. आणि आपण जे काही इथं आम्हाला येऊन जो मान सन्मान दिला त्याबद्दल इथल्या सर्व टीमचं आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. एस मराठी न्यूजसाठी जिल्हा प्रतिनिधी रिजवान बागवान, पुणे. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.